मंडळ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत रव्याचे मेंदू वडे बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कसे होतात कसे लागतात तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. रेसिपी काय आहे ते तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो फुल पाहावा लागेल, मध्ये स्किप करायचा नाही, तरच तुम्हाला पूर्ण रेसिपी कळेल. अगदी साधी सोपी आणि खूप छान अशी लागते. तर चला तुम्हाला दाखवते आता काय काय वस्तू लागतात ते. आणि एक चॅनलला कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करत जा की आता तुम्ही छान छान कमेंट केल्यानंतर मी छान छान रेसिपीसुद्धा बनवत जाईल. मी काय केलेलं आहे तर रवा घेतला आहे. आता इथं मी 1.5 वाटी घेतलेला आहे रवा. इथं हिरवी मिरची घेतलेली आहे, जे करून लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली आहे मी. तुम्हाला तुम्ही जर मोठी माणसं खाणारे असाल तर तुम्ही कापून पण मिरची टाकू शकता, टॅमॅटो वगैरे सगळं टाकू शकता. पण शक्यतो मेंदू वड्यामध्ये टॅमॅटो वगैरे नसतं, त्याच्यामुळे मी हे बनवते. तर माझ्याकडे माझी लहान मुलगी आहे, ती काही मिरची कधी कधी तोंडाला लागली तर तिखट लागते, त्याच्यामध्ये कापून जर मिरची टाकलं तर मी थोडी वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची. इथे थोडासा कापून कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथं 1 चमचा भर तसं मीठ घेतलेलं आहे. तर तिथं कढई ठेवलेलं आहे, आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तर आता इथं जे आहे तिथं आपण आता तेल टाकून घेऊया, चमचाभर तेल टाकून घेऊया. फक्त फोडणीसाठी टाकायचं, जास्त टाकायचं नाही. तर आता इथं आपण आहे ना छान असं त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहे. त्यानंतर थोडीशी हिरवी चटणी टाकून घेणार आहे. तुम्हाला हवी तेवढीच टाका, तुम्हाला जर तिखट नसून आवडत तर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त मीठ आणि हे टाकलं ना तरी चालेल. तर आता छानच होती हे करून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून द्यायचं, पाणी टाकायचं. तरी तुम्ही 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि हे जे मीठ आहे ते मीठ टाकून देते. तुम्ही याच्यात कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. तर आता एक उकळी येऊन द्यायची थोडीशी. तर आता इथं पाहू शकता उकळी आलेली आहे आपल्याला. आता आपल्याला जो आहे रवा, हा जो रवा घेतलेला आहे तो आपला थोडा करून आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. एकदम नाही टाकून द्यायचा, नाही तर त्याचा गोळ्या बनतात. तर थोडा करून टाकून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही छान असं आपला गॅस बारीक करून आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे 10 मिनिटं. कारण का कसं की आपला जो रवा आहे तो छान असा फुगला आणि हे झालं ना तर छान होतो. छान असं हे करून घ्यायचं आहे, त्याला 10 मिनिटं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला जे रवा आहे त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे. तर आपलं आता हे असं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून पाहू शकता छान असं झालेलं आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आपण. तुम्ही पाहू शकता हे आता आपल्याला थोडंसं अगदी ते थंड नाही करायचं. थंड झालं ना थोडंसं हाताला तेल लावून छान असं हे करून घ्यायचं आहे. म्हणजे छान असे वडे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जशा आकाराचे हवे असेल तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता असं करायचं आहे, असं हे करायचं, प्रेस करायचं आहे. पाहू शकता असे त्याच्यानंतर त्याला असं हे करून दोन्ही साईडनी होल पाडून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे असे वडे बनवून घ्यायचे आहे. पण पहिल्यांदा आपण याला थोडंसं असं स्मॅश करून घेणार आहे, थोडंसं म्हणजे मळून घेणार आहे पिठासारखं, जेणेकरून सगळं एकजीव होईल. तर मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे. तर ह्याला आता आपण छान असं मळून घेऊया. अगदी गरम आहे, थोडंसं थंड होऊ द्या आणि मग आपण छान असं त्याला असं मळून वगैरे आता हाताला चटके बसू शकतात, म्हणून आपण थोडंसं थंड होऊन देऊया. तर पाहू शकता छान असं मी असं मळून घेतलेलं आहे पीठ. आता याचे आपण वडे बनवूया. हे पाहू शकता तुम्हाला जसं हवं आहे ना तसं तुम्ही आकार त्याला देऊ शकता, म्हणजे तुम्हाला बारीक हवं मोठे आहे. हे पाहू शकता आपल्या जसं मेंदू वडा बनवतो तसं मेंदू वडा झालेला आहे. तर तुम्ही पाण्यात हात पण घेऊ शकता, असं काही नाही की तुम्ही हेच घेतलं पाहिजे. हे पाहू शकता असं होल करायचं आहे जसं आपण लाडूला बनवतो तसं, आणि थोडंसं असं प्रेस करायचं आहे. प्रेस हे पाहू शकता प्रेस केलं तर थोडंसं पाण्याचं मी हात बोट हे केलेला आहे, जेणेकरून आपला फुल आरामशीर पडू शकतो. हे पाहू शकता. आणि पाठीमागून हे होतं ना तर परत त्याचा पाठीमागून पलटी करून थोडंसं हे करून आपण त्याला साईडने असं छान असं गोल करून घेऊ शकतो. गोल करायची पण गरज पडत नाही तशी, पण पाहू शकता मेंदू वडा. तर चला आता आपण हे सगळं बनवून घेऊया. तर फायनली पाहू शकता तुम्ही आपले जे वडे आहेत ते बनवून झालेले आहे सगळे. आता आपण तेल गरम करायला ठेवूया आणि वडे तळून घेऊया. तर आता इथं तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला. तर आपलं तेल आता तापलेलं आहे, कारण तुम्ही तिथे टाकून पाहिले की तेल आपलं कितपत गरम झालं आहे. तर चांगलं गरम होऊन द्यायचे पहिले ते, कारण का तेल जर गरम नसेल ना तुमचं तर तुमचे वडे जे आहेत ते तेलकट होऊ शकतात. त्याच्यामुळे तेल हे छान असं तापलेलं हवं आहे. तर आता हे जे वडे आहेत ते आपण सोडून घेऊया. ते 4-4च वडे सोडून घेते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता छान आपले असे वडे
आपल्या वड्यांसाठी पाहू शकता असे वडे झालेले आहेत. तर त्याला आपण आता छान असं काढून घेऊया. बघा खूप छान होतात, जसे आपण आपल्या डाळीचे मेंदू वडे बोलतो उडदाच्या डाळीचे तसेच होतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि याच्यात जास्त कष्ट पण नाही. तर तुम्हाला तुम्ही दाखवते, पाहू शकता तुम्ही किती छान असे वडे झालेत. आता आपण हे असे सगळे वडे काढून घेऊया पटापट. पाहू शकता आपले मेंदू वडा तयार झालेले आहे. तर तसे झाले मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहू शकता छान असे, पाहू शकता मेंदू वडा आपला झालेला आहे आणि खूप छान असा क्रिस्पी पण झालेला आहे. पाहू शकता. तर तुम्ही असं चटणीवर सर्व करून नक्कीच खाऊ शकता, छान लागतो, खूप टेस्टी झालं. तुम्हाला पण ही रेसिपी करायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की ट्राय करा, खूप छान लागते. पाहू शकता. तर चला आता आपण रेसिपी तुम्हाला आवडल्या असतात खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि रेसिपी आवडल्या असतात नक्की कमेंट्स करून सांगा मला. आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा तुमचे कसे झालेले आहेत. माझे तर खूप छान झालेले आहेत. मी फर्स्ट टाइम ट्राय केलेले आहेत तर माझे खूप छान झालेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर चला बाय बाय, गुड नाईट.